करू शकतो या ठिकाणी पोलीस आले होते, मात्र ते माघारी जाताना दिसत आहेत। त्यांनी बच्चू कडूंसोबत चर्चाही केली आणि बच्चू कडू सध्या सर्वांना शांततेचं आवाहन करतायत। त्यामुळे आता बच्चू कडूंचा पुढचा फैसला नेमका काय असेल आणि त्यांची भूमिका नेमकी काय असणार, या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। परत पाठवल्याची माहिती समोर येते। पोलीस या ठिकाणी आले खरे, मात्र ते माघारी फिरलेले आहे, कारण आंदोलकांनी त्यांना परत पाठवलंय। त्यामुळे आता या आंदोलकांची पुढची भूमिका नेमकी काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्ती द्या अशी मागणी बच्चू कडूंची आहे। बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा हा महाएल्गार मोर्चा नागपूरमध्ये धडकलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते जाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि याच पार्श्वभूमीवर सुमोटो दखल कोर्टाकडून घेण्यात आली। कोर्टाने 6 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले खरे आणि तेच आदेश घेऊन पोलीस या ठिकाणी आले सुद्धा, मात्र आंदोलकांनी त्यांना माघारी पाठवल्याची माहिती समोर आलेली आहे। तर थोड्याच वेळापूर्वी बच्चू कडूंची एक प्रतिक्रिया आलेली होती आणि त्यामध्ये ते बोलत होते, जेव्हा कोर्टाच्या आदेशाची प्रत आपल्या हातात येईल। टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, ते बातमी वाचून न्यायालयानं त्याचा विचार केला, काय नुकसान होतं, कशा प्रकारचा त्रास लोकांना होता। खरंतर न्यायालयाचा आम्ही अवमान करू इच्छित नाही, पण रोज 12 आत्महत्या होते त्याच्या बातम्या ते न्यायालयाने एकही आदेश आतापर्यंत काढला, रोज आमचा शेतकरी मरतोय। न्यायालयाकडून आम्हाला या अपेक्षा होत्या का इथं मरणाऱ्या शेतकऱ्याच्या एकंदरीत बातम्यावरून एकही न्यायालयाने एकही आदेश काढावा नाही आणि त्या आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही बसलो। तर एका दिवसात आदेश न्यायालय काढतं कसं, याचाही खऱ्या अर्थानं आता चिंतन मंथन केलं पाहिजे। तसा तर प्रोटोकॉल आहे का न्यायालयाच्या बाबतीत आपण काही बोलू नये, पण दिवसांदिवस हा प्रकार जर वाढतच चालला तर मला वाटतं लोकशाहीचा आता घातक ठरेल की काय। अशा प्रकारची व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून होत असतं तर हे अतिशय वाईट आहे। एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं, निर्णय घेतं, आम्ही ते सगळं मानायला तयार आहे। पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही मनात तिथून जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागेल। आम्ही इथून हटायला तयार आहोत, आमची व्यवस्था जेलात आपण करावी। न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आम्ही हे जेल भरून आंदोलन करायला तयार आहे किंवा इथून हटायला तयार आहे, पण पोलिसांनी आम्हाला इथून कोर्ट न्यायालयाच्या जेलात नेण्याची व्यवस्था करावी, बरोबर आहे ना? जेवढी ताकद आहे तेवढी वापरा। आम्ही हात वरते करून सरेंडर होऊन कोर्टात ताब्यात व्हायला तयार आहे। तुम्ही कोर्टाच्या आदेशाचं पालन करा, आम्ही करतो, पण व्यवस्था जेलात करावी लागेल, बरोबर का नाही? म्हणून आता आपण पोलिसांची वाट पाहू, पोलिसांची वाट पाहून आपल्याला घेण्याची काय व्यवस्था करते, कारण कोणाकडून गाड्या गोळ्या नाहीये। आम्ही इथं थांबायची आमची मानसिकता नाही, न्यायालयाचा अपमान आम्ही करू इच्छित नाही, परंतु आता इथल्या सगळ्या व्यवस्था इथून आम्हाला कुठं न्यायचं आहे ते पोलिसांची जबाबदारी आहे। ती पोलिसांची जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी। प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणा त्या गाडीत बसायला तयार आहे, तुम्ही ते व्यवस्था करावी, बरोबर आहे?